औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीनंतर मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल। मुंबई पोलिसांच्या सीआयडी पथकाकडून विविध ठिकाणी झाडाझडती। कौटिल्य फाउंडेशनसह विविध ठिकाणी झाडाझडती। कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील फरार असल्याची माहिती। डोंबिवलीतील 61 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक। विशेष ओळखपत्राच्या आमिषानं ओटीपी घेत भामट्यांनी खात्यातून 5,98,000 केले लंपास। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या। अंबड तालुक्यातल्या डोमेगाव इथली घटना। आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 4 जणांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी सूत्रधार समोर। गणेश खाडे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न। पालिका निवडणुकीत सूरज साखरे यांना खाडे यांच्या विरोधात प्रचार केल्यानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याला अटक। भाजप पदाधिकारी संजय गरुड याला सोलापूरमधून नाशिक पोलिसांकडून अटक। सोलापूरच्या नातेपुतेमधील फार्म हाऊसवरून आरोपीला ताब्यात घेतलं। बनावट शालार्थ आयडींच्या आधारे 160 कोटींच्या फसवणुकीचा आरोप। नागपूरमध्ये हुडकेश्वर पोलिसांना गुंगारा देत कुख्यात आरोपी फरार। शौचालयाला जाण्याच्या बहाण्यानं आरोपीचं पलायन। निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची शक्यता। सांगलीत पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा। विटा न्यायालयानं सुनावली शिक्षा। फाशीच्या शिक्षेसह 1 लाखाचा दंड ठोठावला। कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची माहिती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील तळेगाव दरोडा प्रकरणाचा पोलिसांकडून छडा। दरोडा प्रकरणातील 11 आरोपींना काही तासातच अटक। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स आढळला। सीएसटी लोकलच्या मोटरमन आणि गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळला। कर्जतकडे जाणाऱ्या रुळावर बॉक्स ठेवण्यात आला होता। नाशिक रोड परिसरात गाड्यांची तोडफोड। आरोपीशी पोलिसांनी काढली धिंड। फर्नांडिसवाडी सुंदरनगर भागात हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली होती। गाड्यांची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल। अमरावतीत भीषण अपघात। राजपेठ उड्डाणपुलावर 2 तरुणींना ट्रकनं चिरडलं। अपघातात दोन्ही तरुणी जागीच ठार। 202 कोटींच्या आदर्श घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे याला जामीन। हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अटी शर्थींसह जामीन मंजूर। बनावट कर्जदारांच्या नावे बँकेचा निधी स्वतःच्या संस्थांकडे वळवल्याचा आरोप। अमरावती ग्रामीण पोलिसांची वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई। 83,000हून अधिक वाहनांवर केलेल्या कारवाईत 1.01 कोटींचा दंड वसूल। 21,000हून अधिक ई चलान थकीत। भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेलं उजनी धरण 100% भरलं। युवासेना माजी जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन। नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानात पाणी साचलं। शाळेत अडकून पडलेल्या मुलांना पालकांनी बाहेर काढलं। सोमलवार शाळेला उद्या सुट्टी देण्यात आल्याची प्राचार्यांची माहिती। तलाव फुटल्यानं साकोली तालुक्यातील सुंदरी गावामध्ये भातपीक पाण्याखाली। तातडीनं पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। क्षमतेपेक्षा अधिक पाणी झाल्यानं पहाटेच्या सुमारास तलाव फुटला। नागपूर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी पुलाच्या बोगद्यात पाणी साचल्यानं वाहतूक बंद। 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं पाणी साचलं। कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर वाढला। नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ। भंगसाळ नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। सिंधुदुर्गमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानं खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग। चांगला पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे शेतातील पिकांना काहीसा दिलासा। धरणं भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा। नागपूरच्या मोर भवन बस स्टॉप परिसरात मुसळधार पाऊस। पाण्यातून नागरिकांना काढावी लागते वाट। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। धरणाचे 4 दरवाजे उघडले। 4 दरवाजांमधून 3241 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीतील वारणा धरण 84% भरलं। धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक महानगरपालिकेकडून गंगापूर धरणावर जलपूजन। महापौर हिमगौरी आडके आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून जलपूजन। दरवर्षी पावसाळ्यात धरण भरल्यानंतर गंगापूर धरणावर जलपूजन करण्याची महापालिकेची प्रथा।
सासवडमध्ये सीताफळाला फक्त 200 रुपये प्रति कॅरेटचा भाव. एफडीएच्या कारवाईच्या भीतीनं सीताफळापासून रबडी बनवणारे अनेक प्रकल्प बंद. शहापूर तालुक्याच्या प्रवेशद्वार असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्ड्यांमध्ये खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. लवकरात लवकर खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोलेटी, शेतपळस, मीरानगरसह नागोठणीचा टप्पा खड्डेमय. महामार्ग प्राधिकरणाकडून अद्यापही प्रभावी उपाययोजना नाही. नाशिकमधील खड्डे आणि वाहतूक कोंडी विरोधात ठाकरेंच्या युवा सेनेचं अनोखं आंदोलन. फलक आणि खड्डे पडलेले टी शर्ट घालत प्रशासनाचा नोंदवला निषेध. महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन. केळघर घाटात काळा कडा या ठिकाणी वारंवार दरड कोसळत असल्यानं निर्णय. बीडमधील विलास घोले हत्या प्रकरणात एसआयटीच्या तपासाचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर. हत्येप्रकरणी 10 आरोपींना अटक. पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव. सौरव सोनवणेंचे 2 आरोपींसोबत फोनवरून झालं होतं बोलणं. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खासगीकरणाविरोधात स्थानिक रंगकर्मी आक्रमक. महापालिकेकडून हे नाट्यगृह भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदवत कलाकारांनी नाट्यगृहाबाहेर 1 दिवसाचं केलं लाक्षणिक उपोषण. शासकीय वेळेत परभणीचे तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी कंदुरीचा बेत. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कंदुरीच्या कार्यक्रमाला हजेरी. तहसील कार्यालयातील अनेक विभागांना टाळं. सर्वसामान्य नागरिकांना त्रास. कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला सर्व्हर डाऊनचा फटका. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे ठप्प. सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत बसण्याची वेळ. जालन्याच्या जाफराबाद शहरात सकल आंबेडकरी समाज बांधवांचा जनआक्रोश महामोर्चा. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हजारोंच्या संख्येनं अनुयायी रस्त्यावर उतरले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वेलकम टू ट्रॅफिक सिटी अशा आशयाचे बॅनर लावत स्वाक्षरी मोहीम. नाशिक शहरातील प्रत्येक प्रभागात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार. घोषणाबाजी करत आंदोलन. नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. 12 पैकी 10 जागा जिंकत अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलचा विजय. कृष्णा आष्टीकर संचालक पदाच्या निवडणुकीत विजयी. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर अवघ्या एका मताने विजयी. खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात माणकोलीच्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा. विरार अलिबाग कॉरिडॉरमधील बाधितांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढाकार. शासनातील अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेस नगरसेवक अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध. अफरोज झारी यांचं नगरसेवक पद धोक्यात. ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीतील विद्याप्रतिष्ठानमध्ये उभारण्यात येत असलेल्या मेडिटेशन डोमची पाहणी. कामाचा आढावा घेत संबंधितांना दिल्या आवश्यक त्या सूचना. उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून लोणार सरोवरातील देवीची आरती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी देवीकडे साकडं. कोल्हापूरमध्ये नांदणी मठ परिसरात लाक्षणिक उपोषण. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक आक्रमक. तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतरच वनतारा माधुरी हत्तीणीला नांदणीतील मठाकडे देणार. समितीकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा राजू शेट्टींचा आरोप. सीजेपी आंदोलनात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी वकील संघटना रस्त्यावर. कल्याणमध्ये वकिलांकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन.